Azadi Ka Amrit Mahotsav program, which is organized by CKIB and DRD and DRDO. For this program, the dignitaries present on dais are the Chief Guest, Mr. Ahmednagar Municipal Corporation's Commissioner, Mr. Shankarji Gore, Deputy Commissioner, Deputy Mayor, Mr. Ganiji Bhosle sir. Function organized by CKB Head Brigadier Pokhriyal sir. PRD's Associate Director Jairam Rao sir. All the dignitaries present over here on the dais and all present in this hall, all defense officers, all the chief guests, all the representatives of Ahmednagar City Corporation, Mr. Paul sir, Mr. Ware sir, all the press media and all the students who have came from the district, various colleges. I welcome everyone, each and everyone over here in this CKIV for this program. I will give my speech in Marathi because I think it will be comfortable for each and everyone present over here. Because whatever you have said, it's a very big thing. I hope everyone will understand present over here. Because whatever you have told, it is a big achievement for coming generation. It will be a big achievement. जे काय आपल्याकडे आता मगाशी पोखरियाल सरांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये आणि राव साहेबांनी सांगितलं एक महत्त्वाचा विषय आहे जे काय आमच्या विद्यार्थी मित्रांना समजलं पाहिजे की भारताचे अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्या केंद्र सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय असा आहे की जे काही आर्म्स अँड ॲनिमेशन्स आपल्याकडं काही इंटरनॅशनल लेवलवरतून एक्सपोर्ट व्हायचे तर ते आता बहुतांश आपल्याकडे आपण इथं भारतामध्येच आपण ते प्रोडक्शन करण्याचा आपल्याकडे निर्णय हा झालेला आहे आणि तशा रीतीनं फक्त आपल्याकडेच बनवायचे आणि आपल्यापुरते वापरायचे नाही तर याचं एक्सपोर्ट मार्केट देखील तयार करायचं अशा प्रकारे काही भूमिका या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात आलेली आहे आणि म्हणून ही एक चांगली संधी आहे जे काही आमच्याकडे काम करणारे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा भविष्यातले जे उद्योजक होऊ पाहतात भविष्यामध्ये त्यांना वाटतं की आपण देखील इंडस्ट्रियलिस्ट झालो पाहिजे उद्योजक झालं पाहिजे तर त्यांच्या करता एक फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की आपल्याकडं आज आपण पाहतो की पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल याच्यामध्ये जे काही बरेचसे टँक्स वापरले गेले तर पोखरियाल सर दॅट टँक्स आर ओव्हर हिअर ओनली in Ahmednagar and we feel proud of that thing. Ahmednagar is a city which holds a special importance in this defense and which is I think it is the second base of Indian government. जी एक महत्त्वाची बाब आहे आपल्याकरता की आपल्याला अभिमान वाटणाऱ्या या सगळ्या बाबी आहेत की भारताचं एवढं मोठं एक स्थान एक संरक्षण खात्याच्या अनुषंगाने की एक आपल्याकडे सगळ्या ह्या बाबी आज पाहिला आहेत आणि त्याची माहिती बहुतांश आमच्या युवा पिढीला नसते आणि म्हणून कुठेतरी आपल्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं पाहिजे एक वेगळं माहिती आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून आज एक चांगलं एक लोकल पब्लिक एक्झिबिशन या दोन्ही CKIB टीम असेल VRD टीम असेल या सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला एक संधी दिलेली आहे की या संधीच्या माध्यमातून आपल्याला एक माहिती मिळणार आहे की VRD म्हणजे काय व्हॉट इज CKIB and what is VRD. From this today's exhibition, many people will get to know about this small things, what things are going over here. So this is a big opportunity to Nagar people also, Nagar district people, Nagar youth people and students who are trying to become a industry in next future plan. त्यामुळे आपल्याला एक या संधीचा निश्चित फायदा करून घेता येईल. या ठिकाणी आज MIDC देखील काही उद्योजक मंडळी या ठिकाणी येऊन गेले
त्यांनी देखील पाहिलेलं आहे की एक चांगल्या प्रकारे आपल्याला भविष्यामध्ये हे सगळ्या बाबींचा एक उपयोग फक्त आपल्या नगरपुरताच नाही तर देशाच्या जर आपण एखादं चांगलं उपकरण बनवलं, एक चांगलं काहीतरी आपण जर साधन बनवलं तर याचा उपयोग ह्या भारताच्या संरक्षण खात्यामध्ये ज्यावेळेला काही घटना घडेल तर त्यावेळेला आपल्याला एक चांगला उपयोग हा आपल्या देशाच्या संरक्षणाकरता घडू आणू शकतो. आणि आता भविष्यामध्ये काय घडेल आज सांगू शकत नाही. आणि आपण पाहतोय की पूर्वी ज्यावेळेला इंजिनची निर्मिती झाली, आय एम टॉकिंग अबाउट द मशीन इन्व्हेन्शन वेन इट केम, ज्यावेळेला आपल्याला मशीन पाहायला मिळालं, गाडी तयार झाली आणि त्या मशीनमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की ज्यावेळेस मशीन तयार झालं, गाडी तयार झाली, लोक गाडीने प्रवास करायला लागले. सो दॅट टाइम वी फेल्ट व्हेरी प्राऊड अबाउट दॅट इन्व्हेन्शन. पण आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की आता काही ट्रायल आता सुरू झालेले आहेत जगामध्ये, जगाच्या पाठीवरती, की त्या इन्व्हेन्शन अशा आहेत की माणूस स्वतःच हवेत गाडी घेऊन तो उडू शकतो. अशा प्रकारची देखील नवीन तंत्रज्ञान हे नवीन पिढीच्या माध्यमातून आता निर्माण होऊ लागले. त्याच्या ट्रायल्स चालू आहेत, सुरुवात झालेली आहे. मग असे नवीन इन्व्हेन्शन्स हे आपण डिफेन्समध्ये कसे वापरू शकतो, याचा फायदा देशाच्या संरक्षण खात्याला कसा होऊ शकतो, ज्यावेळेला काही घटना घडेल, भविष्यामध्ये काय घडेल आज सांगू शकत नाही. आज चीनचं उदाहरण, चायनाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की आता कुठल्याही क्षणाला काही घडू शकतं, अशा प्रकारची स्थिती ही निर्माण झाली आहे. जसं ते आता कोविडमध्ये देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कोविड कुठून आला, कोरोना कुठून आला, हे अजूनही आपल्याला फार म्हणजे बाबी समोर यायचे. भविष्यामध्ये असे देखील काही संकट आपल्यावर येऊ पाहत आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काम केलं पाहिजे, कशा रीतीने आपल्याला पुढं गेलं पाहिजे, या अशा सगळ्या बाबी आज याच्यावरती सरकार काम करतं आहे. आणि म्हणून सरकारने आज नवीन संधी दिलेली आहे, कॉरिडॉर आपण ज्याला म्हणू शकतो, की दिस गव्हर्नमेंट हॅज ओपन्ड ए नाईस कॉरिडॉर फॉर नेक्स्ट जनरेशन पीपल दॅट हू आर ट्राईंग टू बिकम सायंटिस्ट और समथिंग इन VRD और इन युअर CKIB. आणि त्या माध्यमातून एक आपल्याला नवीन जनरेशनला एक चांगली संधी मिळू शकते. आणि त्यातल्या त्यात आपल्या नगरच्या जिल्ह्यातील आमच्या सर्व तरुणांना एक चांगली संधी मिळू शकते. कारण की CKIB VRD आपल्याकडे आहे. आपण जर इन्व्हेन्शन काही केलं तर तिथं आपल्याला ट्रायल मिळू शकतं, तिथलं अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळू शकतं, त्यातली बारकावे आपल्याला समजून सांगू शकतात. याचा निश्चित आपण सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. आणि म्हणून आज हे एक्झिबिशन फक्त प्रदर्शन नाही आहे, तर हे एक्झिबिशन शिकण्यासारखे आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी इथून अशा घेऊन जाण्यासारख्या आहेत की ते आपण घेऊन जाऊ शकतो, आपण त्याच्यामध्ये नवीन पिढीला देऊ शकतो. आणि त्यातून फक्त आपल्यापुरतंच नाही, हे मर्यादित न ठेवता तर आपल्या या देशाच्या भविष्यातल्या सगळ्या अडचणींना, संकटाला सामना करण्याकरता देखील आपल्या सगळ्या गोष्टी आपण पुढे आणू शकतो. आणि म्हणून कुठेतरी आज ह्या सगळ्या एक्झिबिशनचा फायदा हे आपल्या सर्वांनी करून घ्यावा. आणि खरं तर 75वा महोत्सव आपण साजरा करत असताना एक चांगला CKIB कार्यरत आहे बऱ्याच वर्षापासून. तर खरं तर हे CKIB म्हणजे पोखरियाल सर, तुम्हाला आय वुड जस्ट टेल यू दॅट वी यूज्ड टू स्टे इन यशवंत कॉलनी when my childhood was here only in Yeshwant Colony, and that time we used to come over here to play in this ground. There was a road from backside. Now I have not been there, so I don't know that road is there or no. Corporation might have closed because corporation commissioner is very strict, Wari sir. So I don't think that road is open or closed. But in childhood times we used to come over here to play. So that time we have just heard about CKIB. But after one of our colleague, Mr. Madne, came here in your CKIB for job, he has got an opportunity to work with your. So after that we have heard a lot about CKIB. What is CKIB? Before that we were not knowing. We were just knowing it is a nearby corporation, it is nearby Yeshwant Colony, it is in Ahmed Nagar. We were just knowing that things. But now from many years we are trying to learn many things which we can give for other generation. And today it is a big honored program which is for not only for us, but it is for honor for our city and our youth people who will in next generation. I hope they will take good advantage of this all CKIB and this what government has planned to become a new industrialist who are upcoming industrialist. And for that I hope that all of MIDC people are there. I will request them also to visit and
वी विल कोऑर्डिनेट सम मीटिंग ऑल्सो, की ज्या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारे नवीन मुलांना एक संधी मिळू शकते, त्यातून काम करता येऊ शकतं आणि रोजगारच नाही तर आपल्या देशाच्या संरक्षण खात्याकरता देखील आपण काही चांगलं निर्माण करू शकतो. आणि म्हणून एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्व CKIVच्या पुढाकारातून जो घडून आणला आहे, तर मनापासून या सगळ्या आलेल्या मान्यवरांचं मी परत एकदा स्वागत करतो. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.